नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहादा नगरपालिकेची खड्डेमुक्त मोहीम युद्धपातळीवर सुरू। मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ। 18 कोटींच्या कायमस्वरूपी रस्ते विकास प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा, नगराध्यक्ष अभिजित पाटील। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता शहादा नगरपालिकेने खड्डेमुक्त शहादा हे विशेष अभियान हाती घेतले आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या पुढाकारातून शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या बळकट अशा पीसीसी ट्रीटमेंटद्वारे पॅचवर्क केले जात आहे। नगरपालिकेच्या या विशेष मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली। शहरातील खड्डे बुजवून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत आणि सुरक्षित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले। रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना काही ठिकाणी वाहतुकीला तात्पुरता अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र नागरिकांची गैरसोय कमीत कमी व्हावी यासाठी हे काम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने केले जात असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले। नागरिकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवर न थांबता शहराच्या मुख्य रस्त्यांच्या कायमस्वरूपी आणि दर्जेदार पुनर्बांधणीसाठी नगरपालिकेने सुमारे 18 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे। हा प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल आणि शहराला दर्जेदार रस्ते मिळतील असा विश्वास नगराध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला। आमदार, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक आणि पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहादा शहर खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या विकास प्रक्रियेत शहादावासियांनी मोलाचे सहकार्य करावे, असे यावेळी अभिजित पाटील बोलताना म्हणाले। शहादा शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। या बाबतीमध्ये शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेलं आहे। जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब झालेले आहेत तिथं पीसीसीने पॅचवर्क करण्याचं काम देखील सुरू आहे। त्यासोबतच शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सुमारे 11 कोटी रुपयाच्या मुख्य रस्त्यांचे प्रस्ताव देखील आपण जिल्हा नियोजन पाठवलेले आहेत, त्यामुळे त्याची देखील मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे। पण या दरम्यान मध्ये जी गैरसोय नागरिकांना होते त्याबद्दल आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करत आहोतच। त्यासोबत हे काम सुरू असताना जी गैरसोय लोकांना होणार आहे ती सुद्धा आपण थोडी सहन करावी, कारण की पॅचवर्क सिमेंट वर्क असल्यामुळे त्याला सेटल व्हायला वेळ लागतो। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये लोक सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।